थांब, पुढे जाऊ नकोस. आज देव तुझ्याशी थेट बोलणार आहे. ऐकशील का? ही गोष्ट नाही ऐकलीस तर आयुष्यभर नंतर पश्चाताप करत बसशील. होय, देव म्हणतोय, बाळा, तू एकटा नाहीस. तुझ्यासाठी आता मी खूप मोठा संकेत देत आहे. आजची ही 2 मिनिटे तुझ्यासाठी खूप खास असणार आहेत. होय बाळा, देवाचं हे वाक्य तुझं सगळं दुःख संपवू शकतं. तुझ्या मनात चाललेलं देवाला सगळं माहीत आहे. तू हार मानणार होतास, पण देवाने तुला थांबवलं. देव म्हणतो, थोडं अजून सहन कर, खूप काहीतरी मोठं येत आहे. बाळा, रात्री झोपण्याआधी हा संदेश तू एकदा मन शांत करून ऐक. देव तुझी परीक्षा घेतोय, तुला शिक्षा देत नाही. तू रडतोयस, पण देव तुझ्यासाठी काहीतरी खास तयार करत आहे. तुझं दुःख संपण्याची वेळ आली आहे. हा संकेत आहे. होय बाळा, मी उशीर करतो पण अन्याय नाही. देव तुझ्यापर्यंत काय विचार करतो हे ऐकायला तयार आहे. तुझ्या आयुष्यात हे का घडतंय याचं उत्तर देव देणार आहे. तुला वाटतं सगळं संपलंय. देव काय म्हणतो ते एक ऐक. ही एक चूक तू जे करतोयस पुढे जाण्याची, म्हणूनच देव तुला थांबवतोय. देवाने तुला निवडलंय, कारण तू ऐकून घे. होय माझ्या लेकरा, पुढे तू जाऊ नकोस, कारण हा व्हिडिओ कदाचित तुझ्यासाठीच आहे. तू सध्या जे काही सहन करतोयस, जे काही अनुभवतोयस, ते सगळं देवाला माहीत आहे. आणि आज देव तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलणार आहे. तुला कधी असं वाटतं का की सगळे तुझ्यापासून दूर जात आहे? तू एकटाच लढत आहेस आणि कोणीच तुझं समजून घेत नाही. पण देव म्हणतोय, बाळा, मी आहे ना. मी तुझ्या सोबत आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुझाही माझ्यावर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे लिही. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब कर आणि हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक. माझ्या लेकरा, तू रडलास, मनातल्या मनात खूप काही दुःख सहन केलंस. लोकांनी तुला कमी लेखलं, तुला वाटलं की मी काहीच नाही, शून्य आहे. पण बाळा, तू माझ्यासाठी खूप खास आहेस. म्हणूनच तुला आता हा संदेश मिळाला आहे. होय माझ्या लेकरा, आता तुझं आयुष्य बदलून जाणार आहे. लक्षात ठेव, मी सगळं पाहतोय. तू एकटा नाहीस. तुला वाटतं आता तुझ्या आयुष्यात काहीच रस उरलेला नाही, पण खरं तर इथूनच नवीन सुरुवात होणार आहे. मी तुला तोडत नाही, मी तुला अजून मजबूत बनवत आहे. तू जे दुःख, ज्या यातना सहन करतोयस ना, त्यामागे एक मोठं कारण आहे. ते तुला आज कळणार नाही, पण एक दिवस तुलाच तुझा अभिमान वाटणार आहे. होय, हार मानायच्या आधी तू हे ऐकून घे. तुझ्यासाठी आता खूप छान असा आशीर्वाद येत आहे. अजून योग्य वेळ जवळ आली नाही, म्हणून तू शांत राहा. लोकांनी तुला हिणवलं, दुखवलं, कमी लेखलं, तुला समजलं नाही, पण तुझी किंमत मी ओळखतो. तुझी वेळ येणार आहे. तू फक्त विश्वास ठेव, घाई करू नकोस. मी उशीर करतो पण अन्याय कधीच करत नाही. आता तुझं संपूर्ण आयुष्य बदलणार आहे. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. विश्वास असेल तर हा व्हिडिओ तू 5 जणांना शेअर कर. होय माझ्या लेकरा, रात्र शांत झाली, सगळं जग झोपलं, पण तुझ्या मनात विचारांचा गोंधळ सुरूच आहे. तेव्हा हळूच एक आवाज तुझ्या मनात उमटणार. काय एवढी चिंता करत आहेस? मी आहे ना. तू थांबलास, क्षणभर सगळं थांबलं आणि तुला जाणवलं की हा आवाज बाहेरचा नाही, हा आवाज आतून येत आहे. आणि तोच देवाचा आवाज आहे. तोच देव आहे जो कायम तुझ्यातच आहे. होय बाळा, तू ज्या वाटेवर चालतोयस ती वाट सोपी नाही, पण लक्षात ठेव, सोप्या वाटा माणसाला मजबूत बनवत नाहीत. तुझ्यात एक शक्ती आहे जी अजून तुला कळलेली नाही. तुला वाटतंय की सगळं संपत चाललंय,
पण खरं तर हीच सुरुवात आहे. कारण प्रत्येक वेदनेमागे एक नवीन उषःकाल लपलेला असतो आणि प्रत्येक काळोख्या रात्रीनंतर एक सूर्य प्रकाश देणारा उगवत असतो. मग हार मानायची नाही, खचून जायचं नाही. प्रत्येक संकटाला खंबीरपणे सामोरे जायचं, न डगमगता न खचता, फक्त आणि फक्त स्वतःवरती आणि आपल्या परमेश्वरावरती विश्वास ठेवून. हा विश्वास असेल तर देव माझा, मी देवाचा असे तू टाईप कर. माझ्या लेकरा, तुझ्या डोळ्यात पाणी येतंय, पण आज तुझं मन हलकं होणार आहे. कारण तू कधीच एकटा नाहीस. कोणीतरी अदृश्य शक्ती कायम तुझ्यासोबत चालत आहे. कधी कधी तुला उत्तरं सापडत नाहीत, ती आता तुझ्या आतच लपलेली आहेत. फक्त तुला ऐकण्याची गरज आहे. आजचा दिवस साधाच आहे, पण सगळं नेहमीसारखं असणार. आतून काहीतरी वेगळं वाटणार तुला, जणू काहीतरी बदलणार आहे. कारण तुला समजणार नाही, पण मन शांत असणार आहे. तू या सर्व चिंतेतून बाहेर पडणार आहेस. अचानक एक मोठी गोष्ट तुझ्या आयुष्यात घडणार आहे, जी कदाचित इतरांसाठी काहीच नाही, पण तुझ्यासाठी ती एक संकेत आहे. कारण देव नेहमी शब्दात नाही तर संकेतांमध्ये बोलत असतात. त्या क्षणी तुला जाणवेल की तुझ्या आयुष्यात जे काही चाललंय ते सरळ सरळ रँडमली नाहीये. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक भेट, प्रत्येक दुःख, सगळं काही कारणामुळेच होत आहे. तू थोडं थांबलास, पण पहिल्यांदाच तक्रार करणं बंद केलंस. कारण तुला आता समजायला लागलं आहे, देव तुला काहीतरी शिकवतोय, शिक्षा देत नाहीये. होय माझ्या लेकरा, कधी कधी उत्तरं मिळत नाहीत कारण देव तुला उत्तर देत नाही. तो तुला अनुभव देतो जे स्वतःच उत्तर बनतात. आणि शेवटी तुला समजतं, देव कधीच दूर नव्हता. तूच चुकीच्या दिशेने पाहत होतास. आज देवाने काहीच बोललं नाही, पण तरीही सगळं काही सांगून गेला आहे. तुला सर्व काही समजलं आहे. होय माझ्या लेकरा, तू जे शब्द ऐकले आहेस ते योगायोगाने नाही, ते साक्षात देवाने पाठवलेले आशीर्वाद आहे. आणि खरं सांगायचं तर मी काहीच थांबवलेलं नाही. फक्त योग्य वेळेची तू वाट पाहत आहेस आणि त्या वेळेला तुला सर्व काही मिळणार आहे. तुझं मन अजूनही स्वच्छ आहे आणि तीच तुझी खरी ताकद आहे. त्या स्वच्छ मनानेच तू तुझी सर्वात मोठी इच्छा कमेंट बॉक्समध्ये लिही. हा संदेश तू आपल्या प्रियजनांना शेअर कर आणि माझ्यावरती तू विश्वास ठेव. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.